मुगाच्या डाळीचे उडदाच्या डाळीचे जे तुम्ही वडे बनवता ना ते तर तुम्ही बनवले असतील, पण हे असे वडे तुम्ही बनवून पहा, काय टेस्टी लागतात ना, एक नंबर खतरनाक, बिलकुल टेस्टी, एकदम क्रंची. तुम्ही बघू शकता कसा खुर्र 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 आवाज येते, एक नंबर मस्त. कारण वरून ना हे क्रंची लागण्यासाठी मी काय काय केलं काय काय नाही, प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो एकदम लय भन्नाट रेसिपी झाली होती, लय मस्त झाली होती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये. तर मित्रांनो तुम्ही कशा, आशा करतो की तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा. तर मित्रांनो चला आता आपण रेसिपी स्टार्ट करू. तर मित्रांनो इथं मी 1.5 वाटी हे उडदाची डाळ घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये काय घेतो मी माहीत आहे का, हे डाळ ना मस्त व्यवस्थित स्वच्छ निसून घेतली, स्वच्छ धुवून बी घ्यायचं आहे आपल्याला, आहे ना, सगळे कडधान्य. तर हे बघू शकता, पहिले मी 1.5 वाटी उडदाची डाळ घेतली, त्यानंतर मस्त थोडीशी 1 वाटी कमी म्हणजे असे मी तांदूळ घेतले आहे ना. तांदूळ यासाठी घ्यावं लागतं ना, तांदूळ जर घेतले ना एक नंबर भन्नाट चव लागते. आणि जे कोटिंग असते ना वड्याच्या वर, ते लेअरचं काम करते हे, आणि तेव्हा ना मस्त खुर्र खुर्र असे मस्त क्रंची वडे हे होऊन जातात आपले. आणि थोडीशी मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे ना, थोडीशी, तुम्ही बघू शकता. तर असं मेन परफेक्ट जर वडा जर तुम्हाला बनवायचा असेल तर प्लीज व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. तर चला आता हे मस्त कडधान्य आहे ना आपण स्वच्छ धुवून घेऊ, डायरेक्टली आपण भिजू घालू नये आहे ना, स्वच्छ धुवून घेऊ. पहिले मस्त 2-3 पाण्यानं मस्त चोडून हे डाळ मस्त धुवून घ्यायची आहे. कारण हे कडधान्य आहे ना बाहेर असतात, रस्त्यावर असतात, तर त्याच्यामुळे ना लय मस्त धूळ वगैरे असते याच्यावर. तर त्यासाठी ना हे मस्त स्वच्छ पाण्यानं 2-3 पाण्यानं धुवायचे आहेत आपल्याला. आणि धुतल्यानंतर मग नंतर भिजू घालायची आहे. तर बघू शकता मित्रांनो, स्वच्छ धुवून घेतली आणि आता आपण याला 6 घंट्यासाठी भिजत घालू. कारण आता काही उन्हाळा नाही आहे आणि ओव्हरनाईट काही याला भिजू घालत बसा नाही लागत. 6 घंटे जरी तुम्ही सकाळी उठून जर याला भिजू घातलं ना, एक नंबर तुमच्या नाश्त्याच्या टायमावर हे वडे होऊन जातात. रात्रभर हे डाळ काही भिजत घालायची नाही आहे, कारण हे ना 6 घंटे जरी दिले ना ते आरामशीर मस्त डाळ भिजून जाते. तर मी काय केलं, सकाळीच 5 वाजता उठली आणि मस्त हे डाळ भिजू घातली. नाश्त्याच्या टायमावर आपले वडे हे होऊन जातात. आणि उन्हाळा जर असला ना फक्त 4 तासात हे डाळ भिजून जाते आहे ना, उन्हाळा असला तर. तर तुम्ही बघू शकता आपली डाळ मस्त भिजली, 6 घंट्यात आपली डाळ हे मस्त भिजली. तर आता जे याच्यातलं पाणी आहे ना हे मस्त आपण काढून घेऊ. तर बघू शकता पाणी मी काढून घेतलेलं आहे. आणि एक कपडा घ्यायचा आपल्याला मस्त कॉटनचा. तर कॉटनचा कपडा घ्या किंवा रुमाल घ्या, त्याच्यावर हे डाळ पूर्ण आपल्याला टाकायची आहे. डाळ टाकल्यानंतर जे बी एक्स्ट्रा पाणी आहे याच्यातलं ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे ना. पाणी काढून टाकल्यानंतर ते बघू शकता पाणी काढून टाकायचं आहे. पाणी काढल्यानंतर हे मस्त पिळून घ्यायचं आहे आपल्याला आहे ना. जेवढं पाणी म्हणजे आपण कोरडी करू ना हे डाळ मस्त, तेवढे आपले वडे एक नंबर होतात. कारण या वड्यामध्ये जेव्हा आपण मिश्रण करू ना, मिक्सीमधून काढू, तेव्हा काहीच पाणी टाकायचं नाही आहे याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता थोडंच पाणी म्हणजे 1-2 चमच टाकलं तर टाकलं आहे ना, त्यासाठी हे डाळ ना व्यवस्थित मस्त पिळून घ्यायची आपल्याला. तुम्ही बघू शकता असं मी पिळून घेतली. आणि थोड्या वेळेसाठी म्हणजे 10 ते 15 मिनिट हे मस्त बाहेर सोकू द्यायची आहे, 10-15 मिनिट. तर मित्रांनो बघू शकता हे डाळ आहे ना मस्त सुकलेली आहे, तुम्ही बघून घ्या. अशी हे डाळ मस्त आपल्याला सोकून घ्यायची आहे. बघू शकता पाणी बिलकुल नाही आहे याच्यात आहे ना, पाणी अजिबात नाही आहे. कारण जेवढी सुकलेली डाळ असते ना तेवढं चांगलं असते. लागलं आपल्याला पाणी तर आपण थोडंफार पाणी याच्यामध्ये टाकू शकतो, ते बी मिक्सरमध्ये हे डाळ काढताना. तर बघू शकता थोडीशी डाळ याच्यात टाकली आहे मी मिक्सरच्या भांड्यात. थोडी डाळ करून आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये काय काय टाकतो मी लक्ष द्या. हे 3 ते 4 मस्त मिरच्या कट केल्या हिरव्या, 3 ते 4 तुकडे मस्त अद्रक जास्तच घे जा तुम्ही पण. तर अद्रक टाकू आता. आणि मी लसूण बी याच्यात 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या बी टाकल्या होत्या, पण तो व्हिडिओ थोडा स्किप झाला. आणि आता ना मी पूर्ण मस्त मिश्रण हे मिक्सरमधून काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर असं हे आपल्याला बारीक मस्त व्यवस्थित मिक्सरमधून काढायचं आहे. तुम्ही बघू शकता जास्त बारीक नाही, जास्त जाडं बी नाही आहे, मस्त मिक्सरमधून बारीक काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता.
तर चला आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ पूर्ण मिश्रण. तर बघू शकता आता याच्यामध्ये काय करायला लागते आहे ना, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलले सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे. त्यासाठी मग तुम्ही बेल आयकन प्रेस करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, एक मस्त मोठा कांदा घेतला, तो मस्त बारीक कट केला. त्यानंतर मी 3 ते 4 मिरची घेतली, ते बी मस्त बारीक कट केली. 1 चम्मच मी मस्त जिरं घेतलं आणि 1 चम्मच ओवा घेतला. ओवा हा आपल्याला मस्त तळ हातावर चोळून टाकायचा आहे ना. बारीक कट केली मी मिरची, कारण आपल्या घरात ना लहान लेकरं असतात तर मिरची लागू नये आहे ना. तर 1 चम्मच मी चवीनुसार नमक घेतलं आणि थोडासा 1 चिमूटभर ना सोडा टाकला खाण्याचा आणि त्याच्यामध्ये थोडासा मुठभर धनिया टाकला. आता हे मिश्रण आपल्याला मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, मिश्रण 5 मिनिट हे फेटा लागते बरं आपल्याला व्यवस्थित आहे ना. आणि हे एका साईडलेच फेटा लागते, असं उलटं नाही फेटा लागत. मी आता करून दाखवलं ना तुम्हाला उलटं, तर असं नाही फेटायचं. एका दिशेनंच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. बघू शकता. हां, तर हे मिश्रण आता आपलं मस्त 10 मिनिट मी फेटून घेतलं, ते मस्त आहे ना. तर आता चला वडे कसे बनवायचे, कारण हे तर झालं पतलं आता आहे ना. मी पाणी फक्त काहीतरी 2 चम्मच पाणी टाकलं होतं फक्त मिक्सरमध्ये ते व्यवस्थित बारीक व्हायसाठी, तरीही एवढं घट्ट झालं. पण घट्ट झाल्यानंतर जेव्हा आपण हे फेटलं ना तेव्हा हे थोडंसं पतलं झालं. तर बघू शकता असे वडे मी तयार केले. तर आपल्या हाताला लागते ना, तर तेव्हा मस्त पाण्याचा हात घेऊन आपण हे वडे बनवा लागते. तर मस्त तेल गरम झालं आणि मीडियम तेल गरम करूनच हे आपल्याला वडे मस्त फ्राय करून घ्यावे लागते. तर बघू शकता मित्रांनो, स्लो फ्लेमवरच आपल्याला हे वडे फ्राय करायचे आहेत, कारण नाहीतर स्पीड जर जास्त असली ना तर अंदरून हे वडे कच्चे राहतील. तर असे वडे हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मेंदू वडा आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, असे मस्त हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. असे करून करून मी सगळे वडे मस्त तळून घेतले आणि वडा बघा किती मस्त झाला. हा मेंदू वडा आहे ना, आणि काय भन्नाट लागते ना. याची चव ना लयच टेस्टी लागते बरं, लय टेस्ट याची अलगच आहे. आणि हे खायचे काय सांग, मस्त नारळाची चटणी असते ना त्याच्यासोबत हे खायचे. आहा, काय मस्त एक नंबर लागते. तुम्हाला काय सांगू, एकदा करूनच पहा तुम्ही, खरोखर ना लय भन्नाट टेस्ट लागते आहे ना. आणि मी जे वडे बनवले ना हे थोडे अलग आहेत आहे ना. मेंदू वडा बी बनते, पण कसं याच्यात भिजलेले काही ठेवत नाही, याच्यात तांदूळाचं पीठ टाकतात है ना, हरभऱ्याची डाळ बी टाकत नाही त्याच्यात. तर हे थोडे अलग हटके वडे आहेत हे मेंदू वडे. आणखीन एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला. हे पहा, थोडंसं पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर असा गोडा आपल्या हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असं गोडा ना आपल्या हातावर असा गोलगोल करायचा. आणि गोलगोल केल्यानंतर आपला हे अंगठ्यानं ना मस्त इथं छेद पाडून घ्यायचं. तुम्ही बघू शकता असं छेद केलं रे, तर हे मस्त गरम गरम तेलातनी सोडून द्यायचं आहे आपल्याला. अल्लादी पाहायचा बरं, बोटच जाळून टाकसान, अल्लादी असं व्यवस्थित सोडून द्यायचं. तर पाणी जर लावलं ना तर आपल्या हाताले ना वडे चिटकतील नाही, त्यासाठी म्हणतो पाणी लावा. तर ते आपले वडे तर झाले तयार. चला आता मस्त मी तुम्हाला नारळाची चटणी कशी बनवायची ते सांगतो. तर इथं मी कच्चं नारळ घेतलं. त्यानंतर मी 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यानंतर मी घेतल्या 5 मिरच्या मस्त हिरव्या हिरव्यागार. 5 मिरच्या झाल्यानंतर मस्त मी घेतली अद्रक, 3-4 तुकडे अद्रकचे, मस्त हिरवा हिरवागार मस्त धनिया. आत्ता हे मस्त आपण मिक्सरमधून काढून घेऊ मस्त बारीक है ना. तर धनिया घ्या, धनियानं लय मस्त जबरदस्त टेस्ट लागते. त्यानंतर मी ना इथं मस्त शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडंसं आहे ना. तुम्ही हरभऱ्याची डाळ भिजत असलेली ना ते बी टाकू शकता. आणि मी शेंगदाण्याचं कूट टाकलं, कारण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं ना तर हे जे चटणी आहे ना ती मस्त एकदम कशी चोपडी येऊन जाते. त्यासाठी ना थोडेसे शेंगदाण्याचं कूट टाका, नाहीतर मग हरभऱ्याची डाळ टाका. तर चला आता आपण तडका देऊ. तर मी थोडंसं तेल टाकलं आणि 1 चम्मच मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडू दिली. त्यानंतर 1 चम्मच मी जिरं टाकलं. जिरं चांगलं होऊ दिल्यानंतर मस्त कढीपत्त्याची पानं टाकली आणि 2 मस्त मिरच्या टाकल्या. थोडंसं 1 चम्मच मीठ टाकलं, कारण पूर्ण आपल्याला चटणीला हे लागलं पाहिजे ना. आता मस्त चटणीवर हा तडका मस्त टाकून देऊ. मस्त तडतड तडतड वाजेपर्यंत कळक कळक. तर बघू शकता मस्त काय मस्त टेस्टी अशी हे आपली चटणी तयार झाली नारळाची. आहा, नारळाची चटणी आणि मस्त
वडे, मेंदू वडे काय ना खतरनाक बिलकुल बेत होऊन जाते है ना. एक नंबर. मस्त वरून पाऊस चालू. आहा, एक नंबर एक नंबर. तर मित्रांनो खरोखर ना लय भन्नाट लागतात बरं. आणि वरून ना एवढे क्रंची झाले होते ना, तुम्हाला काय सांगू. तुम्ही बघू शकता मस्त आवाज उरायला खर्र खर्र आहे ना, ते मस्त भन्नाट झाले होते. तर हे असे खरखर कसे होतात त्यासाठी ना मस्त तांदूळाचं पीठ बी टाकायचं असलं तांदूळाचं पीठ टाकू शकता, नाहीतर तांदूळ भिजत घालून ते बी तुम्ही टाकू शकता. त्याच्यामुळे हा इफेक्ट येते मस्त असा क्रंचीचा, असा खरखर आहे ना. मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल ना, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा है ना. आणि व्हिडिओ आपले पायत जा. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत येऊन जातील. त्यासाठी मी म्हणतो की बेल आयकन जरूर दाबा. आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटूया सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय हिंद.